नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड। आज दिनांक 23 ऑक्टोबर 2025 सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका। तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राइब करून घ्या। आवक आज भरपूर कमी आहे। काल पाडवा असल्याकारणाने भरपूर शेतकरी कांदा मार्केटमध्ये आणला नाहीयेत, तर आज फक्त 40 गाड्यांची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे। तुम्ही विचार करत असाल की आज 40 गाडी आवक झालेली आहे, बाजारभाव वाढला असेल, तर शेतकरी मित्रांनो असे काही नाहीये। रोजच्या प्रमाणे आज बाजारभाव ओपन झालेला आहे, म्हणजे आज बाजारभाव स्थिर आहे। कदाचित बाजारभावामध्ये सरासरी बाजारभाव पाहिला असता तर थोडाफार कमी बाजारभाव आज काही शेतकऱ्यांना भेटलेला आहे। तर आज सोलापूर मार्केटमध्ये काही मोजके वक्कल 20 रुपयापासून 23 रुपयापर्यंत गेलेले आहेत। मोजके वक्कल एक दोघांकडे जे काही बियाण्याचे काही कांदे आहेत ते जवळजवळ 25 रुपये सुद्धा एक वक्कल गेलेला आहे एका ट्रेडर्सकडे, परंतु काही मोजके वक्कल असतात हे। आणि शेतकरी मित्रांनो, सोलापूर मार्केटमध्ये सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता 17 रुपयापासून ते 19 रुपयाच्या मध्ये आहे। म्हणजे 1 रुपयाची आज एकंदरीत पाहिला असता तर घसरण आहेच म्हणावं लागेल, कारण की जो व्यापारचा वर्ग आहे तो कमी आहे, ग्राहक कमी आहे, त्यामुळे आज बाजारभावामध्ये थोडी मंदी आहे। आणि शेतकरी मित्रांनो, 2 नंबर बाजारभाव पाहिला असता तर 15 रुपयापासून 17 रुपयापर्यंत आहे। गोल्टा गोल्टी 800 रुपयापासून ते 1400 रुपयापर्यंत आहे। परंतु आज सोलापूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याचा जे काही बाजारभाव आहे ते चांगला आहे। आणि आज जो काही पांढरा कांदा हायस्ट गेलेला आहे ते 35 रुपयापर्यंत एक दोन वक्कल गेलेला आहे। सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता पूर्णपणे व्हाईट शुभ्र कांदा जो पाहिला असता तो 25 रुपयापासून ते 30 रुपयापर्यंत एक नंबर कांदा सोलापूर मार्केटमध्ये विकत आहे। आणि असेच सरासरी जो बाजारभाव पाहिला असता पांढऱ्या कांद्याचा ते 2000 ते 2500च्या मध्ये आहे। चांगला मार्केट पांढऱ्या कांद्याला भेटत आहे। आपण या पांढऱ्या कांद्याचा म्हणजे मागील 1.5 ते 2 महिन्या आधीच सांगितलं होतं की जो पांढऱ्या कांद्याचा बाजारभाव आहे यावर्षी चांगला राहणार आहे, कारण की ज्या टायमाला पांढऱ्या कांद्याची लागवड व्हायची त्या टायमाला बियाणे उपलब्ध नव्हते, रोपा उपलब्ध नव्हते, त्यामुळे यावर्षी चांगलाच जे काही बाजारभाव आहे पांढऱ्या कांदा राहणार हा आपण भाष्य केलं होतं, चांगला बाजारभाव आता मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती। तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद।